पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया ज्या प्रकारे आता सिंहस्थ कुंभ हे नाशिकला होणार आहे आणि नाशिकला होणार असून ज्या प्रकारे त्या ठिकाणी जी गोदावरी नदी आहे या नदीला मध्ये मोठ्या संख्येने स्नान करण्यासाठी संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणात भक्त येणार आहे. सर काय म्हणणार सर सर सिंहस्थ कुंभ संदर्भात आपण काय काय तिथं म्हणजे व्यवस्था करत आहे? पूर्ण देशातून तिथं लोक येणार आहेत. देशातून नाही जगभरातून लोक त्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याला येणार आहेत. गेल्या वेळीपेक्षा जवळपास 4 पट गर्दी मी आता सांगतो आपल्याला की त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून पूर्ण तयारी अतिशय जय्यत तयारी आमची कुंभमेळ्यासाठी त्या ठिकाणी चाललेली आहे. सगळ्या कामांचं टेंडर काढले गेलेले आहेत, हे प्रोसेसमध्ये आहेत. सगळ्या प्रकारची मग कुठे ब्रिज असतील, कुठे रस्ते असतील, कुठे लाईट व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, एसटीपी प्लॅन असेल, सगळे टेंडर झालेले आहेत आणि त्यांची कामं अतिशय वेगाने सुरू आहे. नद्या प्रदूषण मुक्त व्हावे म्हणून आपले काय प्रयत्न आहेत? नदी प्रदूषण मुक्त व्हावे म्हणून त्यासाठी आम्ही आता एसटीपी प्लॅन 2000 कोटी रुपयाचा सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्या संदर्भात 1-1.5 झाडं काढली गेली, तेव्हा पुन्हा आंदोलक त्या ठिकाणी आले, त्यांनी ती झाडं का तोडली. पण मला वाटतं आपल्याला गोदावरी स्वच्छ करायची आहे की नाही, त्याचं वेगळं महत्व आहे गोदावरीचं. आणि तिथे आम्ही सगळ्या गावातलं शहरातलं सगळं मैला सोडतोय, सांडपाणी सोडतोय, मुताऱ्या सोडतोय. मला कळत नाही, एकीकडे आपण प्रदूषणाबद्दल बोलायचं, दुसरीकडे 200 झाडं. माझं ते म्हणणं नाही पडत. आम्ही वारंवार स्पष्ट भूमिका केलेली आहे झाडांच्या बाबतीमध्ये की तुम्हाला 15,000 झाडं गेले असेल 200 झाडं, मी नाही म्हणत नाही, 15,000 झाडं मी लावतोय मोठी, आणि ती 20-20 फूट 15-15 फुटाची लावतोय. सोमवारी त्या ठिकाणी आम्ही त्याचा कार्यक्रम करतोय. झाडं यायला सुरुवात झाली, 2 ट्रक आल्या, उद्या परत 2 ट्रक येतील, रोज 2 ट्रक 800 झाडं येत आहेत. मला असं वाटतं की थोडं आपणही याच्यामध्ये सगळ्यांनीच फार आम्हाला वेठीत धरू नये. हे जे चाललेलं आहे हे आपल्या सगळ्या नाशिकसाठी चाललेलं आहे, गोदावरीसाठी चाललेलं आहे. एवढा मोठा उत्सव आपल्याकडे आहे, जगभरातल्या लोकांचं लक्ष त्या कुंभमेळ्याकडे त्या ठिकाणी आहे. म्हणून मला वाटतं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आमची भूमिका आहे, जर आम्ही 300 झाडं तोडू तर आम्ही सांगितलं इकडचे एक साधुगाराम तपोवनातले की 2-4 झाडं खराब जरी झाले, आम्हाला रिप्लॅन केल्यावर ते मेलेत, त्या बदल्यामध्ये समजा 500-600 झाडं गेली, त्या बदल्यामध्ये आम्ही 15,000, तुम्ही अजून आम्हाला जागा राखवा, अजून आम्ही 10,000 झाडं, 25,000 झाडं जावे, ही आमची भूमिका आहे.